बातम्या आपण पाहणारच आहोत, पण सुरुवात करूया यावेळच्या ठळक बातम्या। लोकसभेच्या 5व्या टप्प्याच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। 13 जागांवर मतदानाची तयारी। मुंबई, नाशिक, कल्याण, ठाणेकडे खास लक्ष। पाचव्या टप्प्यासाठी आज प्रचार थंडावणार। दोन्ही ठाकरे बंधूंच्या आज ईशान्य मुंबईत प्रचारांचा धडाका। मालेगावात सुभाष भामरेंसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची सभा, तर भास्कर भगरेंसाठी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे घेणार सभा। शेतकऱ्यांच्या डोक्यात हिरवा निळा भगवा घातलाय। निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये। बच्चू कडू यांची काँग्रेस भाजपवर सडकून टीका। मुंबई पुणे महामार्गावर गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणीसाठी ब्लॉक। सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत पुणे महामार्ग बंद। महाराष्ट्रात सलग 3 दिवस ड्राय डे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून सोमवारपर्यंत ड्राय डे। संभाजीनगरमध्ये महिला तक्रार निवारण केंद्रात कौटुंबिक वादातनं दोन्ही परिवारांमध्ये हाणामारी। महिला पोलीस तर पती माजी सैनिक। मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ यांना पुन्हा एकदा मारहाण। यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी घरात शिरून मारहाण केल्याचा पौळ यांचा आरोप। मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड। संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड केल्याचा मिहिर कोटेचा यांचा आरोप। कन्हैया कुमारला तरुणानं केली मारहाण। प्रचारादरम्यान तरुणानं मारली कानशिला, तर नवी दिल्लीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल।